या मामा, काय म्हणता? हो, काय करून राहिले? काय नाही मामा, हे याच्यात लागलो होतो. हे ड्रॅगन फ्रूटची झाड आहे. तर आपण कसं याला कसं शिफ्ट करायचं आपल्याला शेतामध्ये. मग त्याच्या आधी कसं करणं आहे, शेतामध्ये शिफ्ट करायच्या आधी आपण ह्या झाडाला इथं ओळखायचं. काय हे झाड का म्हणते, बाबू मला आज पाणी पाहिजे, मला खात पाहिजे, मला हे असं पाहिजे, आता माझ्यावरती असे पिवळे डाग आले तर हा फवारा पाहिजे. मग त्याच्यानंतर कसं आपण याला शेतात शिफ्ट करायचं. आता हे कालच पोल बनवले इथं. आता ह्या मागच्या वेळेस हा पोल होता की नाही, हा पोल कसं झाला माहित आहे का, तुटला वारा धुंदने. म्हणून आता जे काम करायचं तर मजबूत करायचं. पण हे वेट नाही येणार का याच्या? नाही, वेट येईन म्हणा. जसं आता बिल्डिंगा उभ्या राहते नाही, आता लोकांच्या 4-4, 5-5 मजली बिल्डिंग आहे, तर त्याचं वेट नाही आहेत का? त्याच्यापेक्षा हे वेट तर कमीच आहे. तर मग ते कमी आहे, तर मग आपण याला लावून पाहायचं. तर त्याच्यात काही हरकत नाही आहे. मग जसं आता हे झाड आहे ड्रॅगन फ्रूटचं, हा, तर हे कसं भविष्यात याला मागणी खूप आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ना. आपण इथं लावायचा आपल्यामध्ये उद्देश हेच आहे. आता विदर्भात म्हटलं का पाण्याचा खूप प्रॉब्लेम राहते नाही, कुठेही जा. आता तुमचं चांगलं आहे, तुमचा पश्चिम महाराष्ट्रचा आहे, महाकाळ, शेलू, त्याच्यानंतर हा जो झाला आंजी. मेन म्हणजे आपल्या याच्यात शेलू तहसील वर्धा जिल्ह्यामध्ये. हे तहसील कसं आहे माहित आहे का, इथं तुम्ही पश्चिम महाराष्ट्राला पण मागं पाडू शकता. पण आमच्या गावात नाही ना, आष्टी झालं, कारंजा झालं, तिकडे पाण्याची बोंबा आहे ना. हे जा लागते 5-5 किलोमीटर, 4-4 किलोमीटर पाण्यासाठी. ढोराले पाणी नाही भेटत तर येले नाही भेटत नाही. तर अशी गोष्ट आहे मामा. तर हे झाड लावायचा उद्देश आहे का, येले कसं जसं ऊन वाढली, टेम्परेचर 40 डिग्रीच्या वर गेलं तर याला पाणी लागते कमी. म्हणजे आठवड्यातून 15 दिवसातून असं पाणी, म्हणजे ते पण 1-1 लिटर. मग हे रोपटं पहिले सुरुवातीतून कुठून तयार केलं? नाही, सुरुवातीतून कसं केलं, आता मी त्या इकडे गेलो होतो. हे नाही का आपलं नागपूर रोडवरचं गायमुख हिंगण्या रोडवरून गेलं की नाही तर गायमुख लागते. तिथं एक गणेश वडतकर म्हणून शेतकरी आहे, त्यानं खूप बाग फुलवली आहे जबरदस्त. पहिल्या वर्षी तो निराश होता, पण तो एक म्हणजे चांगला म्हणजे शौर्यवान. म्हणजे जसं आता आमच्या इथं जर एकरभर आपण जमीन घेतो म्हटलं तर 5 लाखाची होते, आणि ह्या झाडाला जर लावतो म्हटलं तर याचाही खर्च एकरी 5 लाख रुपये आहे. तर आपलं उत्पन्नच एकरी 30-40 हजार रुपये आहे, आणि तेही होत नाही पाण्या पावसाच्या हिशोबानं. तर मग 5 लाख रुपये आनंद कुठून? शासनाचं अनुदान वगैरे आहे, पण अनुदान असं आहे का त्या अनुदानाले काहीच म्हणजे त्यानं होत नाही. खर्च आहे 5 लाख रुपये. शासन देऊन राहिलं 1,65,000 रुपये खर्च. तर तो आपला होईल का? त्यानं भागन का आपलं? म्हणून मी सुरुवात करायचं म्हणजे शेतात लावण्याच्या पेक्षा मी म्हटलं आपली गच्च आहे बा, म्हटलं इथे बियाणं उत्पन्न आपल्या घरी करायचं. पहिले सुरुवात करायची. घरी बियाणं तयार करायचं. हा, घरी बियाणं तयार करायचं. मग एकदाचं ते बियाणं तयार झालं का मग आपण बियाणं म्हणजे हा कलमाच राहतो. कलमाच तयार आपल्या घरी करायचं. जसं आता ही ब्रँच आहे की नाही, याच्यात कसं जसं आता एखादी बाळाची आई स्ट्रॉंग आहे, तर आई जर स्ट्रॉंग असली तर त्याचं बाळ कसं राहते, स्ट्रॉंगच राहील. तर मग आता हे कसं आपल्याला स्ट्रॉंग ज्या ब्रँचेस आहे त्या हे करा. जसं आता ही स्ट्रॉंग ब्रँच आहे, ही 9 इंचाची आहे, अशी तिरपी कापली, त्याच्यानंतर ही लावली तर याचं हे पा, म्हणजे याचं पानं म्हणजे काही करायची गरज नाही पडली, बरोबर त्याला अशा ब्रँचेस फुटून राहिल्या. आणि जेवढं भरपूर आहे. आणि पहिल्यांदा काय केलं माहित आहे का, मला ते असं दिसलं बा ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे म्हणून. मग एक लहानसं मी आणलं होतं. हे लहानसं आणलं की नाही, पण याला वाढाले आणि याला खूप वेळ लागला मामा. तर असं आहे. आता आपण कसं याच्यात कसं आहे, पाण्याचा निचरा जाणारी जमीन पाहिजे. जास्त असं डोकं दिखी नाही वाटली बाकी पिकाच्या मानानं नाही. जसं आपण सोयाबीन घेतो, हे घेतो, 5-6 पोते मोठ्या मुश्किल नव्हते, आणि त्याच्या मागे मेहनतही खूप राहते. आणि याच्यात कसं हे तण वगैरे राहते की नाही, असं उपडाचं खुरपाचं नाही, याचं मुळ्या कशा वरती राहते. आता इथं पण मुळ्या आल्या. ही मुळीच आहे का?
हो हे मुळीच आहे. हे म्हणजे कसं निसर्गातून पण काही काही हे करते, त्याच्यातले निसर्गातून पण काही अंश घेते. तर हे फायद्याची शेती आहे. तुमच्याकडे पण शेती आहे चांगली, आहे. तुम्ही पण प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही कसं सुरुवातीला आपल्याकडे 5 लाख रुपये लय झाला की नाही आपल्या हिशोबानं. 5 लाखात आपलं घरच होते विदर्भ असं म्हणतो तर. तर आपण का करायचं, 10 पोल आणायचे. ठीक आहे, 10 पोल आणून त्याची तयारी करायची. एका पोलला 4 रोपं लागतील. हे एका पोलला 4 रोपं लागतील. हो, आता हा पोल आहे की नाही, हा पोल बनवला आपण, हा आता मजबूत झाला. याला इथं आपण हे टाकू एक, म्हणजे असा रॉड टाकू सरळ. म्हणजे हे जे ब्रँच आहे, जसा त्या ब्रँचेस बाहेर येऊन राहिल्या, ही ब्रँच आहे, ही ब्रँच आहे, हे कसं त्याच्यावरती येईल, त्याच्यावरती. हा 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 मग त्याच्यावरती कसं वेट आलं पाहिजे. अशा वर घ्यायचं. हा 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 तेव्हा जाऊन त्याचा फायदा होईल. आता कसं आहे, आता हे लावलं, अशाच जर असल्या तर ह्या तुटाल. हो तुटल ना अशा जर असल्या तर. मग त्या तुटल्या, वेट वाढल्यावर तुटल. मग ते तुटन अजून त्याच्यानंतर मग हे पण होईल. आता जसं आता ही ब्रँच आहे, आता नाही म्हटलं तर एका महिन्यानं जमिनीला टेकायची. तर मग आपण चांगलं हाईट वर देऊ ना, 4-4.5 फूट. तिकडून पॅराफूट वाला आहेच आपली वाली, नाही मग असं इकडे लांबले तरी चालते. हा लांबले तरी चालते. लांबले मग कटिंग करता येते ना. हेच भविष्यात आपल्या कामी पडते. समोर हा हे जम्बो रेड व्हेरायटी आहे. चांगली व्हेरायटी आहे. म्हणजे कसं काहीतरी उत्पन्नात भर झाला पाहिजे. आता इथे लावावं लागेल. हो हे पण खाली टप तयार करून ठेवले आहे. आता मी कसं केलं, जसं आता पूर्ण एका दमानं नाही लावलं, जसं ज्यावेळेस ज्या गरज पडली, जसं आता ह्या टप मध्ये झाडं लावायची आहेत, हा टप आणला, बांबू भेटला, तो भेटला, म्हणजे असंच. आणि ह्या ब्रँचेस होत्या, ह्या झाडाच्या आजूबाजू आहे की नाही आपलं ओपन पेजच्या बाजूला, त्याच्याच झाडाच्या म्हणजे तोडून कचरा आपण साफ करतो, त्या ब्रँचेस काढल्या, हे काढल्या. ज्यावेळेस त्या झाडाला गरज पडल तर त्यावेळेस आपण असं सेड करून हे करू नाही. हो तर असं आहे मामा. पहा ही किती चांगली ब्रँच आहे. छान आहे ना, आहे ना. अशा जर बनल्या तर आपल्याला थोडा आनंदी होतो, आपली करमणूक होऊन जाते, नाही. हे आपण सकाळी जिम मध्ये जाण्यापेक्षा आणि धावण्यापेक्षा हे आपलं इथंच मेहनत चांगली आहे. हे काहीतरी तिथं 1000 रुपये 2000 रुपये देण्यापेक्षा आपण इकडं हे केलेलं केव्हाही चांगलं ना. हे दुसरी पाय किती. हा ती कसं लहान होती, कमजोर आहे ती, आणि चांगली आली. हा तिच्या मनानं चांगली आली. ती चांगली आहे पण लावून खूप दिवस झाले ना. हो ना, तर हे आली ना आता इकडे. आता तुम्हाला एक उदाहरण देतो छोटस. आता हे बा, हे ब्रँच ठोकळवाली आहे. हे 1 महिना आधी लावलं, पण त्याची ग्रोथ पहा किती चांगली आहे. हा ना, ते ब्रँचेस पण तेवढ्या फुडून राहिल्या. ठीक आहे. आई चांगली आहे ना. हा आई चांगली आहे. हा आई चांगली आहे. मदर हा त्याचं हे राहते ना, काहीतरी म्हणते त्याला त्या पद्धतीने. असं आहे मामा. आता करू आपण मागं भविष्यात अजून वाढू घ्याल.